नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे 1 तारीख, लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त माध्यमिक विद्यालय काशीद या शाळेमध्ये आपण आहोत। प्रतिमेला अभिवादन करून आपण करतोय कार्यक्रमाची सुरुवात। शाळेचे मुख्याध्यापक गंभीर सर यांनी प्रतिमेला अभिवादन केलेलं आहे। त्यानंतर पंकज सरांनी सुद्धा प्रतिमेला अभिवादन केलेलं आहे। आपल्या शाळेच्या शिक्षिका वल्वी मॅडम आणि रोटकर मॅडम यांनी देखील प्रतिमेला अभिवादन केले। त्यानंतर आम्ही सर्वांनी प्रतिमेला अभिवादन करताना एक ग्रुप फोटो काढला। यामध्ये LR आणि GS दिसत आहेत। या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी ज्यांनी भाषणामध्ये भाग घेतला होता सर्व आले होते। विद्यार्थी प्रतिनिधी आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांनी देखील प्रतिमेला पुष्पहार अर्पण केलेला आहे। आणि यानंतर आपण सुरुवात केली आहे ती म्हणजे वक्तृत्व स्पर्धेला। आज लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे यांची जयंती आपल्या शाळेमध्ये साजरी करण्यात आली। प्रत्येक विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्याबद्दलची माहिती वक्तृत्व स्पर्धेमधून व्यक्त करण्यात आली होती। त्यासाठी नंबरसुद्धा काढण्यात आले। खूप छान माहिती मुलांच्या मार्फत मिळत होती आणि प्रत्येक मुलगा न घाबरता न अडखळता त्यांच्याबद्दल आपले मनोगत लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ कर्वे यांच्याबद्दल सांगत होता। ही सर्व इयत्ता 8वीमधील हुशार आणि होतकरू विद्यार्थी आहेत, जे आपल्यासमोर आता सादरीकरण करताना दिसत आहेत। ज्या मुलांची भीती आजच्या या कार्यक्रमातून निघून गेली आणि सभाधीटपणा हा त्यांच्यामध्ये आलेला आहे। खूप छान या भाषण स्पर्धा आपल्या शाळेमध्ये झाल्या। यानंतर मी माझंसुद्धा कौशल्य थोडं दाखवलं आणि लोकमान्य केशव बाळ गंगाधर टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मी आज फलकलेखन केलेलं आहे। जे पाठीमागे जर आपल्याला फळ्यावर बघितलं तर हे फलकलेखन मी केलेलं आहे। माझं अक्षर पहिले खूप खराब होतं, पण आता थोडंसं सुधारलेलं आहे, त्यामुळे जरा फलकलेखन छान येतं। यानंतर 9वीचे विद्यार्थी हे भाषण करत आहेत। जवळजवळ सुमारे हा कार्यक्रम 1.5 तास पूर्ण झालेला आहे। मी व्हिडिओच्या शेवटी काही निवडक विद्यार्थ्यांचे भाषणं आहेत, त्या भाषणाचे व्हिडिओ देखील मी टाकलेले आहेत। हे सगळं तुम्हाला आता नंतर बघायला मिळेल। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलं तर तुम्हाला त्या सगळ्या व्हिडिओज यामध्ये बघायला मिळतील। शेवटला LR आणि GS यांनी देखील भाषण केले आणि यानंतर आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गंभीर सर यांनी भाषणातून त्यांचे मनोगत व्यक्त केले। खूप चांगली माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितली आणि मग शेवटला आभार प्रदर्शन करण्याचं काम माझ्याकडेच होतं आणि मी आभार प्रदर्शन करून आजचा कार्यक्रम संपला असे मी जाहीर केले। व्हिडिओ आहे अजून पुढे, व्हिडिओ नाही संपली, ती सुद्धा बघा, व्हिडिओ बघा पुढचे। त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक होते। त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक व आईचे नाव पार्वतीबाई होते। लहानपणापासूनच ते कुशाग्र बुद्धीचे होते। आत्मविश्वास व निर्भीडपणा हे त्यांचे गुण होते। 1877 रोजी पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये त्यांनी पदवी मिळवली। त्यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली। शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे त्यांनी आवाहन केले। लोकांनी एकत्र यावे म्हणून त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरू केले। शेवटी 1 ऑगस्ट 1920 रोजी या थोर नेत्याचे निधन झाले। एवढे बोलून मी माझे भाषण संपवते। जय हिंद, जय भारत। टिळक प्राथमिक शिक्षक होते। टिळक 10 वर्षाचे असताना गंगाधर पंत यांची बदली पुण्यात झाली। सन 1872 मध्ये लोकमान्य टिळक यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले। पुढे LLB करत असताना आगरकरांशी त्यांचा परिचय झाला। स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी व समाजात लोकजागृत व्हावी म्हणून
उद्देशाने गणेश उत्सव व शिवजयंती ही सुरू केली. शेवटी 1 ऑगस्ट 1920 रोजी त्यांची प्राणज्योत मावळली. इथे उपस्थित माझे मित्र मैत्रिणी, आज मी तुम्हाला लोकमान्य टिळकांविषयी काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतीत तर नाही कवे अशी माझी नम्र विनंती. लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक व आईचे नाव पार्वतीबाई असे होते. त्यांना घरात सर्वजण बाळ असे म्हणत. पुढे त्यांचे नाव बाळ गंगाधर टिळक असे पडले. लहानपणापासून ते स्पष्ट वक्ते होते. त्यांना अन्यायाविरुद्ध चीड होती. एकदा वर्गात काही मुलांनी शेंगा खाल्ल्या व टरफले तिथेच टाकली. गुरुजींना वाटले शेंगा टरफले टिळकांनीच टाकली. तेव्हा गुरुजींनी टिळकांना टरफले उचलण्याची शिक्षा दिली. तेव्हा टिळक म्हणाले, मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफले उचलणार नाही असे टिळकांनी ठामपणे उत्तर दिले. इंग्रजांच्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला. त्यांनी बेलगाव येथे प्रथम घुमरून चळवळीची स्थापना केली. त्यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. त्यांनी इंग्रजांना चांगले धारेवर धरले. म्हणूनच त्यांना असंतोषाचे जनक असे म्हटले. लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार अशी सिंहगर्जना केली. लोकमान्य टिळकांनी इंग्रज मंडळाच्या तुरुंगात असताना त्यांनी गीतारस हा ग्रंथ लिहिला. त्यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरू केले. त्यांनी स्वातंत्र्याचे बीज जनमानसात पेरले. देशाला स्वाभिमान शिकवला. त्यांच्या या अजोड कार्यामुळे त्यांना लोकमान्य ही पदवी बहाल केली. दुर्दैवाने इंग्रजांना सलोखी पलो करून सोडणारे लोकमान्य टिळक 1 ऑगस्ट 1920 रोजी अनंतात विलीन झाले. अशा या थोर नेत्याला माझे कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. माझे माझे मित्र आणि मैत्रिणी, आज मी लोकमान्य टिळकांबद्दल काही शांत चित्तेने ऐकले होते. लोकमान्य टिळकांचे स्वराज्य हा माझा धर्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार आहे अशी शिवगर्जना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी यानिमित्त आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत. तरी आपण माझे भाषण शांतचित्ताने ऐकून घ्यावे अशी मी नम्र विनंती करतो. जरी माझे शरीर म्हातारे असले तरी आज एक तरुण असून जगतो आहे. जे काम मी आज बोलत आहे ते माझ्यातही तरुणास वाटत आहे. शरीर जरी क्षीण आणि कमजोर प्रतिकारांना निश्चित गतीमध्ये होऊ शकतो. 1980 मध्ये डेक्कन एज्युकेशनल सोसायटीची स्थापना झाली. भारतीय मुलांना चांगले शिक्षण मिळावे हाच त्यांचा हेतू होता. अखिल भारतामध्ये राष्ट्रप्रेम, देशप्रेम किंवा राष्ट्रीय तत्त्वाची निर्मिती करण्याचे कार्य लोकमान्य बाळ गंगाधर यांनी केले. म्हणून त्यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हटले आहे. अशी सिंहगर्जना करून इंग्रजांना हादरवून सोडणारे थोर देशभक्त म्हणजे लोकमान्य टिळक. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणी, मी आज आपल्यासमोर भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सेनानी, राजकारणी, लेखक लोकमान्य टिळक यांची यशोगाथा सांगण्यास उभी आहे. लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर तर त्यांचे आईचे नाव पार्वतीबाई होते. लोकमान्य टिळक लहानपणापासून कुशाग्र बुद्धीचे होते. आत्मविश्वास आणि निर्भीडपणा हे त्यांचे गुण होते. 1877 मध्ये त्यांनी पुण्यामधून डेक्कन कॉलेजमधून पदवी मिळवली. केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले. लोकांनी एकत्र यावे म्हणून गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरू केले. इंग्रज सरकारविरुद्ध आवाज उठवल्यामुळे अनेकदा त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. मंडळ